ह्यांच्या थेरीज आहेत. मी हा MA चा सिलेबस आहे तुमचा फोर्थ सेमिस्टरचा. MA वेस्टर्न सायकोलॉजी, पाश्चात्य मानसशास्त्रज्ञ. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे की इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी आहे, प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी आहे. त्याच्यावरती 15 मार्काचा एक क्वेश्चन, म्हणजे 15 मार्काचा टिपा लिहा असू दे किंवा लॉंग क्वेश्चन असू दे, त्याच्यावरती येतो. तर सेकंड पॉइंट आहे सिगमंड थेरीज आहेत या सगळ्या, की सिगमंड फ्राइड, कार्ल जंग आणि ऍडलर, या तिघांच्या थेरीज आपल्याला पाहायच्या आहेत, त्यांनी काय मांडलं ऍक्च्युली. तर हे वेस्टर्न सायकोलॉजिस्ट आहे थोडक्यात. नंतर न्यूरोसिस, सायकोसिस, फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन. आता न्यूरोसिस मध्ये त्याच्यामध्ये बरेच डिसीजेस येतात. तो बंच ऑफ डिसीजेस, एक 6-7 डिसीजेस येतात, ते आपल्याला त्यात पाहिजे. सायकोसिस मध्ये 6-7 डिसीजेस येतात आणि फ्रस्ट्रेशनच पुढे डिप्रेशन मध्ये रूपांतर होतं. फ्रस्ट्रेशन म्हणजे वैफल्य आणि डिप्रेशन म्हणजे नैराश्य. तर आपण प्रत्येक वेळेस नॉर्मली पण आपण साधारणतः लाईफ मध्ये आपण एक टर्म वापरतो की मी फ्रस्ट्रेट झालोय खूप. हम्म तर त्या फ्रस्ट्रेशनच खूप दिवस फ्रस्ट्रेशन कंटिन्युअस राहिलं तर त्याचं डिप्रेशन मध्ये रूपांतर होतं. आणि चौथं मॉड्यूल काय आहे, पर्सनॅलिटी कन्सेप्ट अँड ट्रेट्स. आता ऍक्च्युली हे छोटे छोटे म्हणजे बघताना असं वाटतं की किती सिंपल आहे, पण या प्रत्येकामध्ये सब पॉइंट्स खूप मोठे आहेत. हम्म आणि ह्या प्रत्येकावरती साधारणतः 15-15 मार्काचा एक क्वेश्चन प्रत्येक ह्याच्यामध्ये येतो. तर आता आपल्याला काय पाहायचंय की सर्वात पहिल्यांदा इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी पाहिजे आणि प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी पाहिजे. तर ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर सायकोलॉजी शब्द कशापासून इव्हॉल्व्ह झाला, नंतर सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र का गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्हाला योगामध्ये मानसशास्त्र वेस्टर्न सायकोलॉजी का इन्क्लूड केलं, हा त्याचा इतिहास काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हा आणि हळूहळू त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत. म्हणजे कुठलेही शास्त्र काहीतरी बेसिक तत्वावरती आधारित असतं, त्याचे काहीतरी प्रिन्सिपल्स असतात आणि त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत आपल्याला हे काय करायचंय सगळं पाहायचंय. तर मग आता पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत की वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये सायकोलॉजीचा अर्थ पाहणार आहोत. सायकोलॉजी म्हणजे काय, तर ग्रीक शब्द आहे साय आणि कॉलॉजी म्हणजे काय. तर ग्रीक शब्दामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय की हा जो 26वा अल्फाबेट, 23वा मुळाक्षर जे आहे आणि त्याच्यावरून त्यांनी काय केलं की या अल्फाबेट वरून सायकोलॉजी किंवा मनाचं शास्त्र, हे पूर्वीच्या काळी तत्वज्ञान जे किंवा तत्वज्ञान आपण जे म्हणतो दर्शनशास्त्र वगैरे जे पकडतो आपण, तर त्याच्यामध्येच काय याचं सायकोलॉजी हा विभाग वेगळा नव्हता, मनाचं शास्त्र वेगळं नव्हतं. फक्त भारतीय दर्शनशास्त्रामध्ये प्रत्येक ठिकाणी किंवा योगामध्ये पण सर्वात महत्वाचं की मनाचा हा योग दर्शनामध्ये, म्हणजे दर्शनशास्त्रामध्ये पण योग दर्शनामध्ये मनाचा खूप विचार केलेला होता. आणि ह्याच्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी विचार करताना की म्हणजे बऱ्यापैकी मनाचा विचार करताना पातंजली योगसूत्रामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या किंवा आपण बघितल्या. त्याच्यानंतर मग म्हणजे वसिष्ठ ऋषींनी पण सांगितलं की योग मन प्रशमन हा उपाय, हा आपण जे पाहिलं ते. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिलं म्हणजे सेकंड काय पाहिलं की सेकंड पाहिलं आपण की मनाचं शास्त्र म्हणजे सगळं काही जे काही आहे आपलं प्राणायाम असू दे, यम नियम असू दे, आसन असू दे, सगळ्या कशाभोवती गुंफलेल्या आहेत तर मनाच्या शास्त्राभोवती. मग आता एखादी गोष्ट आपण मन हे योगदर्शनामध्ये शिकतोय तर त्याच्या बरोबरीने बाकी देशामध्ये किंवा वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये काय कन्सेप्ट मांडलेत, त्यांनी मनाचा कसं विचार केला आहे किंवा त्यांनी मनाविषयी काय मत मांडलेत हे पाहणं काय ठरतं आपल्याला गरजेचं ठरतं. आणि त्याच्यानुसार काय करू शकतो आपण की त्याच्या म्हणजे कुठलीही गोष्ट नवीन जर आली तर त्याच्यामध्ये काही नाविन्य असेल तर ते घेऊन आपण काय करू शकतो की आपल्या गोष्टी किंवा इतर गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो. हं तर मग आता मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा कसं आहे की सायकोलॉजी हा शब्द कशापासून डेव्हलप होता. हा ग्रीक, म्हणजे तुम्ही बघा कधीही बऱ्यापैकी सायन्सचे आपण जेवढे काही शब्द बघतोय सध्यापर्यंत की ते सगळे शब्द कशापासून तयार झालेले आहेत, तर लॅटिन वर्ड्स आहेत ते सगळे. कशापासून तयार झाले तर ग्रीक सायकोलॉजी पासून आपण काय केलेले आहेत ते बनवलेले आहेत किंवा त्याच्यापासून ते तयार झालेले आहेत. तर
त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत पहिल्यांदा, की सायकॉलॉजी म्हणजे त्याची साय आणि कॉलॉजी असं त्याची फोड करणार आहे आपण, विभागणी करणार आहे आणि त्याच्यानुसार काय केलेलं आहे, की त्याचं काय केलेलं आहे आपण, त्याची फोड करून त्याचं म्हणजे 23वे जे मुळाक्षर आहे आणि त्याच्यापासून हा सायकॉलॉजी किंवा मनाचं शास्त्र किंवा मनाचा अभ्यास करणारं शास्त्र ह्या दृष्टीने त्याचा उल्लेख झाला. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की सायकॉलॉजी हे पूर्वी दर्शनशास्त्रामध्येच येत होतं. ते काही ह्याच्यामध्ये येत नव्हतं. म्हणजे काही त्याला वेगळा असा विभाग दिला नव्हता. 16व्या शतकापर्यंत साधारणतः, की सायकॉलॉजी हे कशामध्ये येत होतं, तर सायकॉलॉजी हे पूर्णपणे अ, तत्वज्ञान विभागात येत होतं. त्याचा असा वेगळा विभाग नव्हता. 16व्या म्हणजे 19व्या शतकाच्या आसपास साधारणतः सायकॉलॉजी हे शास्त्र काय केलं गेलं, तत्वज्ञानापासून काय केलं गेलं, पूर्णपणे वेगळं केलं गेलं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय केलं गेलं, की त्याच्यानुसार आपण त्याचे विभाग केले गेले किंवा त्याच्यानुसार सायकॉलॉजीचे पण बरेच विभाग केले गेले. तर आता अ, आपण जी सायकॉलॉजीची व्याख्या करतो किंवा आता सायकॉलॉजीची जी व्याख्या करतो ती काय करतो, की वर्तनांचं, मानवी वर्तनांचा किंवा सायंटिफिक दृष्ट्या किंवा विज्ञानदृष्ट्या आपण जे काही मानवी वर्तनाचा किंवा मानवी बिहेवियर किंवा वर्तन म्हणजेच बिहेवियर आपण त्याला इंग्लिशमध्ये बिहेवियर म्हणतो. मानवी वर्तनांचा आणि मानवी विचारांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र. त्याला असं आपण काय केलं गेलं त्याची फोड केली गेली. तर मग आता सर्वात पहिल्यांदा ह्याचं एक प्रकारचं कसं आहे, की हे सायकॉलॉजी म्हणजे आता अ, आपण बघतो, की आपल्या लाईफमध्ये प्रत्येकजणच काही ना काहीतरी सुख-दुःखात्मक अनुभवातून गेलेला असतो. प्रत्येकजणच काही सुख अनुभवतो, काही जण दुःख अनुभवतात. पण एकाच गोष्टीला प्रत्येकाकडनं दिलेला प्रतिसाद कसा असतो? वेगळा असतो. म्हणजे आता मला समजा एखादी अडचण आली, तर मी देणारा प्रतिसाद किंवा माझी वैचारिक दृष्टी आणि पुढच्याची वैचारिक म्हणजे एखाद्याला एखादा प्रॉब्लेम खूप मोठा वाटू शकतो आणि एखाद्याला तोच खूप अवघड प्रॉब्लेम सुद्धा सोपा वाटू शकतो. कारण प्रत्येकाकडं आपला बघण्याचा दृष्टिकोन किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कपॅसिटी किंवा मनाचं सबलीकरण एक प्रकारचं, की बाबा काही असू दे पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करून मी ह्यातून बाहेर पडणार आहे. मग जर ह्यासाठी समायोजन आवश्यक असतं. म्हणजे समायोजन म्हणजे काय? तुम्ही कुठेही गेलात, तर त्या परिस्थितीला तुम्हाला जुळवून घेता आलं पाहिजे आणि ही समायोजन करण्याची जी तुमची क्षमता आहे, ती ज्याची जास्त असेल किंवा ज्याला ते समायोजन करणं जमत असेल, तर तो काय करतो त्या परिस्थितीला जुळवून घेऊन स्वतःला बदलतो आणि त्या परिस्थितीशी अडॅप्ट करतो. अडॅप्टेशन आपण सायन्समध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं, की प्राणी काय करतात हायबरनेशनमध्ये जातात, की बाबा बेडूक म्हणा किंवा थंडीच्या ह्याच्यामधले पाणी ते थंडीच्या दिवसामध्ये आपल्या सगळ्या शारीरिक सिस्टमिक गोष्टी काय करतात, स्लो करतात. आपल्या सगळ्या क्रिया स्लो करतात. त्यामुळे लागणारी एनर्जी काय होते, कमी होते आणि आपोआपच त्यांचा एनर्जीचा साठा काय होतो, की त्यांना पुरतो. तसंच मानवी स्वभावामध्ये प्रत्येकाची समायोजन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. म्हणजे माझ्याकडे जी समायोजन म्हणजे परिस्थितीला मी कसं जुळवून घेते किंवा परिस्थितीला मी कसं हँडल करते, त्याच्यानुसार काय होतं, की माझं समायोजन कसं आहे, त्यानुसार मी काय करू शकते, किती त्या गोष्टीला किंवा त्या प्रॉब्लेमला मी कसं फेस करणार किंवा मी त्या अडचणीला कसं सामोरं जाणार, हे काय करतं, पूर्णपणे ठरतं. ती जर समायोजन करण्याची क्षमता जर त्या माणसामध्ये कमी असेल, तर त्याला काय होतं, की आपोआपच ताण डेव्हलप होतो. एक मानसिक ताण डेव्हलप होतो आणि मानसिक ताण डेव्हलप झाला तर काय होतं, की मानसिक ताणामुळे काय होतं, की मग तो प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा कशामध्ये पण काय होतं, की त्याला म्हणजे ताण आला, की त्याचं रूपांतर फ्रस्ट्रेशन किंवा नैराश्य किंवा मानसिक व्याधी ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, डेव्हलप किंवा त्याच्यामध्ये परत होऊ शकतं. तर आता दुसरी गोष्ट आपण अजून काय पाहणार आहोत, तर आता ह्याचा सुरुवात किंवा ह्याचा इतिहास किंवा स्वरूप पाहणार आहोत. तर पहिल्यांदा जेव्हा ते वेगळं झालं म्हणजे मानसशास्त्र किंवा हे दर्शन अरिस्टॉटल किंवा सॉक्रेटिस हे काय होते? तत्ववेत्ते होते. एक तर आपण जसं दर्शनशास्त्र आपल्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बौद्ध दर्शन वगैरे बघतो. तसं ते तत्वज्ञान आहे, तसं फिलॉसॉफी म्हणतो, तसं ते तत्ववेत्ते होते वेस्टर्न सायकॉलॉजीचे. तर अरिस्टॉटलनी पहिल्यांदा काय केलं, की ह्याचं त्यांनी काय केलं, की बाबा अभ्यास केला किंवा सुरुवात केली सायकॉलॉजीची काय आहे. तर त्यांनी त्याचं काय सांगितलं, की बाबा, की तेव्हा पहिल्यांदा हे वर्तनात्मक शास्त्र किंवा असं शास्त्र म्हणून डेव्हलप नव्हतं. तर त्याची व्याख्या आपण आता सध्या करतो, की सायंटिफिक दृष्ट्या जे
वर्तनात्मक आहे किंवा ज्या वर्तनांचा अभ्यास केला जातो. मग ते वर्तन कसं वरून दिसतं आपल्याला. म्हणजे आपलं बिहेवियर वरून दिसतं. पण मनामध्ये जे काही थॉट्स किंवा फीलिंग चाललेले आहेत, ते दिसतात का आपल्याला? नाही. तर त्याचा अभ्यास आपण बाहेरून करू शकतो का? नाही. तो माणूस जोपर्यंत त्या भावना आपल्याशी शेअर करत नाही, तोपर्यंत काय होऊ शकत नाही, आपण त्याचा अभ्यास काय करू शकत नाही, करू शकत नाही. मग तर आपण त्या गोष्टीचं की ओळखलं पाहिजे, की बाबा कसं शक्य आहे किंवा काय करायचं आहे. तर हे आपण काही त्याच्या मनानुसार किंवा त्याच्यानुसार आपण काय करू शकत नाही, ओळखू शकत नाही. तर म्हणून मग मानसशास्त्राची अशी परिपूर्ण व्याख्या होत नाही. तरी पण आपण सध्या जी व्याख्या वापरतो, ती काय वापरतो, की जे सायंटिफिकदृष्ट्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या माणसाच्या वर्तनात्मक व्यवहाराचा आणि दुसऱ्या कशाचा अभ्यास करतो, तर आपल्या त्याच्या मनातील विचारांचा जो अभ्यास केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? मानसशास्त्र असं म्हणतो. तर आता मानसशास्त्रामध्ये पहिलं मी तुम्हाला सांगितलं, की पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा काय आलं, की त्याचा कसा अभ्यास केला जातो. अरिस्टॉटलनी पहिल्यांदा त्याची हे मांडलं, की त्याचा इतिहास आणि त्याचं स्वरूप काय आहे, ते एक 2च मिनिटं मी तुम्हाला लगेच जॉइन करते. 2च मिनिटं. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत, की अरिस्टॉटलनी काय सांगितलं. तर त्याच्या म्हणजे त्याच्या व्याख्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली किंवा मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये किंवा स्वरूपामध्ये काय कसा बदल होत गेला. तर सर्वात पहिल्यांदा काय सांगितलं, की आत्म्याचं शास्त्र आहे असं सांगितलं. कुणी सांगितलं, की अरिस्टॉटलनी सांगितलं. अरिस्टॉटलचं म्हणणं काय होतं, की अ, आत्म्याचं किंवा जे सोल म्हणतो आपण, जे आपला आत्मा किंवा आपण आता योगशास्त्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी आत्मा शब्द वापरतो. पण आत्म्याचं शास्त्र असं काय मांडलं, की अरिस्टॉटलनी मांडलं. नंतर सेकंड व्याख्या काय डेव्हलप झाली किंवा आत्मा आपल्याला पाहायला येतो का? किंवा आत्मा आपण अनुभवू शकतो का? किंवा आत्म्यात काय चाललंय हे माहीत पडतं का? नाही. तर मग त्यांनी पुढची व्याख्या काय मांडली, की मनाचं शास्त्र. म्हणजे आपण जे माइंड म्हणतो किंवा मन म्हणतो, तर ह्या मनामध्ये जे विचार येतात किंवा जे फिलिंग येतात आणि त्यानुसार जो माणूस वर्तन करतो, तर त्याला काय म्हणलं गेलं? मनाचं शास्त्र म्हटलं गेलं. तिसरी व्याख्या काय आली, की बोधात्मक अनुभवाचं शास्त्र. हां. तिसरी व्याख्या काय आली, की बोधात्मक अनुभवाचं शास्त्र म्हणजे काय, की जे मी आता ह्या पुढे एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला मी आधी एक-एक व्याख्या सांगते आणि नंतर मग मी त्या खाली एक्सप्लेन करते. तर बोधात्मक अनुभवाचं शास्त्र म्हणजे पण तिसरी व्याख्या आली. नंतर चौथी व्याख्या काय आली, की अबोध मनाचं अभ्यास करणारं शास्त्र. म्हणजे हे सिग्मंड फ्रॉइड जो शास्त्रज्ञ होता, आपण त्याच्या थिअरीज बघणार आहोत. तर अबोध मनाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, तर त्याला काय म्हणलं गेलं, की हे म्हटलं गेलं, की त्यालाच मानसशास्त्र असं म्हणलं गेलं किंवा मानसशास्त्राची व्याख्या केली गेली. नंतर चौथी म्हणजे सगळ्यात नंतरची व्याख्या काय आली, की वॅटसन जो शास्त्रज्ञ होता, त्यांनी काय व्याख्या केली, की मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि नंतर एक वुडवर्थ म्हणून जे सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय व्याख्या केली, की व्यक्तिमत्त्वाच्या, माणसाच्या किंवा मनुष्याच्या किंवा सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा किती व्याख्या आल्या साधारणतः? तर ह्या 6 ते 7 ह्या स्थित्यंतर आहेत. ही सगळी म्हणजे प्रत्येकाने जसं इव्हॅल्युएशन होत गेलं, की अभ्यास करत गेले, तसं-तसं त्या व्याख्येमध्ये फरक करत गेले. तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं प्रत्येकाचं समायोजन करण्याचं काय असतं शास्त्र वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येक जणाचा रिस्पॉन्स वेगळा असतो. प्रत्येक जणांचं त्यामुळे प्रत्येकाला येणारा ताण पण वेगळा असतो. मग मानसिक सबलीकरण तुमचं जेवढं चांगलं असेल, तर समायोजन करण्याची तुमची जेवढी पात्रता चांगली असेल, तेवढं तुम्ही काय होता, त्या गोष्टीला किंवा मानसिक प्रॉब्लेम येण्याला किंवा ह्याला काय होतं, की तुम्ही टिकून राहता किंवा तुम्हाला अडचणी किंवा सायकॉलॉजिकल स्ट्रेस काय होत नाही, डेव्हलप होत नाही. तर आता ह्या काय पाहिल्या आपण मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या. पण सगळ्यात शेवटची व्याख्या महत्त्वाची, की मी तुम्हाला सांगितलं, की कसं की प्रामुख्याने याच्यामध्ये काय केलं होतं, मानवी वर्तनांचा अभ्यास केला जातो. महत्त्व कसं वेगळं असतं. हां, प्रत्येक मनुष्याचं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी काय असते वेगळी असते. सुख-दुःखांना सामना करण्याची पात्रता किंवा समायोजन करण्याची पात्रता पण वेगळी असते. तसं मग आता जी पहिली व्याख्या आपण जी बघितली, हं, आत्म्याचं शास्त्र.
हम्म तर ते अरिस्टॉटलनी दिलेली व्याख्या आहे. मग त्या आत्म्याचं शास्त्र म्हणजे सगळ्यात, त्यामुळे काय होतं, सर्वात पहिल्यांदा अरिस्टॉटलनी ही व्याख्या दिली, म्हणून त्याला म्हणजे आत्म्याविषयी चर्चा करणारं शास्त्र म्हणजे सायकोलॉजी. मग त्यांनी काय केलं? आत्म्याला सायकी प्लस लोगस, म्हणजे त्यांनी काय केलं, सायकीला आत्मा मानलं आणि लोगस म्हणजे शास्त्र किंवा असं केलं. मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्याख्येला आपण ते सायकी जो शब्द आहे त्याला फक्त स्थित्यंतर करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी मग मग दुसऱ्या वाक्यात मन, तिसऱ्या वाक्यात बोधात्मक अनुभव, असं आपण ते सायकीची फक्त फोड करणार आहोत तिथं हे करताना. मग त्या सायकीला त्यांनी आत्मा म्हणजे आत्मा म्हटलं गेलं. मग त्यांनी काय केलं, त्याचा शिष्य जो प्लुटो आहे त्यांनी काय केलं की त्या काय करतो, त्याचा असिस्टंट होता किंवा त्याचा शिष्य होता अरिस्टॉटलचा. आणि अरिस्टॉटलला काय म्हटलं जातं की फादर ऑफ फिलॉसॉफी म्हटलं जातं, तत्वज्ञानाचा किंवा तत्व दर्शन, तत्वज्ञान, फादर ऑफ फिलॉसॉफी असं अरिस्टॉटलला म्हणलं जातं. तो ग्रीक तत्वज्ञ आहे. आणि हे काय केलं की सॉक्रेटिस, अरिस्टॉटल आणि त्याचा शिष्य प्लुटो यांनी काय केल्या, सगळ्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आणि ह्या सगळ्या संकल्पना एकत्र करून काय झालं की मानसशास्त्राचा उदय झाला. हे सगळे काय होते, ग्रीक तत्वज्ञ होते. आणि अरिस्टॉटल म्हणजे ज्या काळामध्ये त्यांनी हे आत्म्याचं शास्त्र असं व्याख्या लिहिली आणि त्याच्यावरती बऱ्याच एक्सप्लेनेशन दिले, तेव्हा त्याला अरिस्टॉटल एज म्हणतात. तो जो काळ आहे, जो 16व्या शतकाचा काळ आहे अरिस्टॉटल, त्याला काय म्हटलं जातं, अरिस्टॉटल एज असं म्हटलं जातं. आणि हीच व्याख्या पुढे हजारो वर्ष म्हणजे साधारणतः 16व्या शतकाच्या आधीपासूनच ती व्याख्या होती आणि 16व्या शतकापर्यंत ती पूर्ण जो काही तो पिरियड होता अरिस्टॉटलचा, तोपर्यंत हीच व्याख्या मानली गेली. म्हणजे त्या व्याख्येत काही बदलच केला नाही, त्या व्याख्येमध्ये काही इव्हॉल्युशनच झालं नाही. प्रत्येकाने काय सांगितलं की आत्म्याचं शास्त्र म्हणजेच काय आहे की मानसशास्त्र आहे. आणि ह्याला मात्र पुढे काय झालं, विरोध झाला त्याला. कारण आधुनिक काळामध्ये काय मानलं जातं की आत्मा कसा आहे, इनव्हिजिबल आहे, अमूर्त आहे, तो दिसत नाही आपल्याला आणि आपण त्याला बघू पण शकत नाही, तो इनव्हिजिबल आहे. आणि त्याचं आपण निरीक्षण म्हणजे आता सायकोलॉजिकल कुठली पण गोष्ट प्रूव्ह करताना त्याच्यावरती प्रयोग करून शकतो का? आत्म्यावरती आपण निरीक्षण करू शकतो का? प्रयोग करू शकतो का? आत्मा आपल्याला दिसतो का? तर नाही. म्हणून आधुनिक काळामध्ये काय केलं झालं, ही व्याख्या काय झाली, मागे पडली. अदृश्य गोष्टींच्यावर आपण कसा प्रयोग करणार? एकच मिनिट हं. हॅलो, हॅलो. आधुनिक गोष्टीवरती आपण कसं काही म्हणजे इनव्हिजिबल गोष्टीवरती आपण कसं काही हे करणार, प्रयोग करणार, म्हणून ही व्याख्या काय केली, आपोआपच मागे पडली. मग आता दुसरी व्याख्या काय होती की मनाचं शास्त्र. ह्या सगळं लिहून घ्या, कारण ह्याच्यावरती एक प्रश्न येतो की म्हणजे कसं वेगवेगळं हा प्रश्न येतो की मानसशास्त्राचं स्वरूप कसं बदलत गेलं ते विशद करा किंवा मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या लिहा, असा एक प्रश्न येतो किंवा मानसशास्त्रातील स्थित्यंतरे लिहा, असा साधारणतः 14 मार्काला प्रश्न येतो. प्रश्न लिहून घ्या. मानसशास्त्रातील स्वरूप कसं बदलत गेलं ते विशद करा किंवा मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगा आणि किंवा मानसशास्त्रातील स्थित्यंतरे, जी काही आपण स्थित्यंतरे होत गेली. तर ह्या तिन्ही प्रश्नांना मी आता जे सांगते तेच उत्तर आहे. तर हे उत्तर आपल्याला अगदी आहे तसं आपल्याला काय करावं लागणार आहे, लिहावं लागणार. पण प्रत्येक पुस्तकामध्ये अफाट माहिती आहे. आपल्याला आपल्या सिलेबसनुसार त्याच्यामधून थोड्या-थोड्या गोष्टी घेऊन आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण सगळं शिकणं काही शक्य नाही. खूप मोठं म्हणजे एक्सपांडेड ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत. आता सेकंड व्याख्या काय आहे? मानसशास्त्र म्हणजे मनाचं शास्त्र. मनाचं अभ्यास करणारं शास्त्र. आता ह्याच्यामध्ये काय तर मनाचे कार्य कसं करतं, मन कसं कार्य करतं, मनाची रचना कशी आहे किंवा त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग आता इथं सायकॉलॉजीची फोडमध्ये सायकी म्हणजे काय? मन आणि लॉगी म्हणजे काय? त्याचं सायकॉलॉजी मधलं लॉगी म्हणजे काय? त्याचं शास्त्र. असं आपण फोड करून लिहू शकतो. 19व्या शतकामध्ये ही व्याख्या सर्वतः प्रथमतः रूढ झाली आणि अरिस्टॉटल नंतर 200 ते 300 वर्ष साधारणतः अधिक पहिली व्याख्या जी आत्म्याचं शास्त्र आहे, ती व्याख्याच रूढ होती. नंतर ही व्याख्या कुणी काढली? तर मॅकडुगल ह्या शास्त्रज्ञाने काय केली? ही व्याख्या तयार केली.
आत्म्यापेक्षा त्यांनी काय केलं, मन ही संकल्पना काय वाटली त्यांना, सोपी वाटली. म्हणजे आत्म्यांचं, कारण आत्मा दिसतच नाहीये. मन पण ॲक्चुअली दिसतच नाही. परंतु त्यांच्यापेक्षा मन किंवा थॉट किंवा फिलिंग आपण पुढचा कसा वागतो किंवा त्याचा बिहेवियर पॅटर्न कसा आहे किंवा त्याच्या अ, जे हावभाव, शरीराचे हावभाव, चेहऱ्यावरचे हावभाव, त्या गोष्टीवरून आपण त्यातल्या मनातील काही गोष्टींचा आपण विचार करू शकतो किंवा प्रयोग करू शकतो. म्हणून ही व्याख्या विकसित झाली असावी. मग आत्म्यापेक्षा मन ही संकल्पना त्यांना सोपी वाटली. आणि मानवाचे सर्व विचार कसे असतात, आचार-विचार कसे असतात, व्यक्तिमत्त्वावर किंवा मनावरती अवलंबून असतात. आणि त्यांचं काय म्हणणं, की त्यामुळं ही व्याख्या त्यांनी रूढ केली. पण ही पण व्याख्या त्यांना काय वाटली, की संदिग्ध वाटली. का संदिग्ध वाटली? तर मन पण कसं आहे, अमूर्त आहे. त्याच्यावरती पण प्रयोग करणं काय आहे, अशक्य आहे. आणि त्यामुळे ही व्याख्या सुद्धा काय झाली, इतिहास जमा झाली. आणि मग तिसरी व्याख्या आली, बोधात्मक अनुभवाचे शास्त्र. बोधात्मकला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, कॉग्निटिव्ह एक्सपिरियन्सेस. कॉग्निटिव्ह एक्सपिरियन्सेस लहान मुलांच्यामध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट्स होतात. तुम्ही ऐकलं असेल, की हळू एका एज नंतर मुलं मोटार डेव्हलपमेंट आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. मोटार डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या शरीराच्या डेव्हलपमेंट्स होतात. कॉग्निटिव्ह म्हणजे आपल्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट्स होत असतात. तर त्याला कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं मेमरी, तुमचा विचार करण्याची पद्धत, तुमच्या नवीन शिकण्याच्या गोष्टी, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट्समध्ये येतात. हं. तर हे बोधात्मक अनुभवाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मानलं गेलं. म्हणजे आता समजा तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊ शकता, की आणि काही गोष्टी आपण एक्सपिरियन्सने शिकतो. बोधात्मक, आता मराठीमध्ये बोध म्हणजे माहिती आहे तुम्हाला, की एखाद्या गोष्टीचा आपण एक्सपिरियन्स घेऊन शिकतो. तर तर आता तुम्हाला कॉग्निटिव्ह एक्सपिरियन्समध्ये काय येईल, की समजा आता एखादा मुलगा आहे आणि तो खेळता-खेळता लहान मुलगा चुकून त्याला एखादी वस्तू तवा किंवा एखादी गरम वस्तू पोळली किंवा भाजली किंवा आग आहे त्याने त्याला एकदम हात लावला आणि त्याला ते गरम लागलं. तो पटकन काय करतो, आपला हात मागे काढून घेतो. हां. तर मग त्याच्या लक्षात राहतं, तो एक्सपिरियन्स लक्षात राहतो, की आग किंवा असा हा जो लाल रंगाचा काही बाहेर येणारा पदार्थ आहे किंवा बाबा हा तवा असेल, तो गॅसवर आहे, तो तो गरम आहे. तर त्याला आपण हात भाजला किंवा काय केला किंवा चटका बसतो, तर तो पुढे काय करणार नाही, त्या आगीकडे किंवा त्या गरम तव्याकडे तो तो जरी तवा गार असेल, तरी त्याला जेव्हा कळायला लागेल हळू नंतर, तेव्हा तो तव्याकडे जाईल. पण तोपर्यंत गरम तवा आहे असं समजून तो तव्याकडे सुद्धा जाणार नाही. तर हे बोधात्मक आहे. तुम्ही अनुभव घेतलाय. या गोष्टीचा अनुभव घेतलाय तुम्ही. हां, तर तुम्ही आता विचार करा, की करप्शन किंवा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर मग आपण काय करतो, की एखादा आपल्याला माणूस सांगतो, की त्याने एक्सपिरियन्स घेतलेला, की मी या ऑफिसमध्ये गेलो आणि मला तिथे एखादी कागदपत्राची पूर्तता करताना मला ₹200 द्यावे लागले, ₹300 द्यावे लागले किंवा करप्शन खूप जोरात. तर तुम्हाला काय होतं, की तुमच्या मनात पण ती भावना निर्माण होते, की बाबा कुठलंही काम करताना करप्शन म्हणजे ग्लास दिल्याशिवाय काम होत नाही. हं. हा तुमचा बोधात्मक अनुभव म्हणजे तो दुसऱ्याच्या अनुभवावरून तुम्ही शिकताय. पण तरी पण तो एक प्रकारचा अनुभवच आहे. म्हणजे तो दुसऱ्यांच्या अनुभवावर, मोठ्यांच्या अनुभवावरून आपण काही गोष्टी शिकतो. तो पण एक एक्सपिरियन्सच असतो. म्हणजे त्यांच्या एक्सपिरियन्सवरून आपण शिकतो. हं. तर हे थोडक्यात काय, तर हे जे बोधात्मक अनुभवाचं शास्त्र असं त्याला मानलं गेलं. मग ह्याच्यामध्ये सायकी म्हणजे काय? शब्दाला बोधात्मक अनुभव असं नाव दिलं गेलं आणि लोगसला काय म्हटलं गेलं? शास्त्र असं नाव दिलं गेलं. नंतर अजून एक काय केलं, की अ, जर्मनीमधल्या जे लिप्झिग शहरामध्ये तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात काय झालं, की विल्यम वॉन्ट यांनी बोधात्मक अनुभवावरती बरेच प्रयोग सुरू केले. म्हणजे ही जेव्हा व्याख्या झाली, तेव्हा जर्मनीमधले जे लिप्झिग आता त्याच्यामध्ये प्रयोग केल्याशिवाय आपल्याला नवीन गोष्टी कळत नाहीत. मग जो जर्मन शास्त्रज्ञ होता, जो लिप्झिग शहरामध्ये राहत होता, त्यांनी 19व्या शतकात त्याचं नाव काय? तर विल्यम वॉन्ट हां, W-I-L-L-U-M विल्यम आणि W-O-N-T वॉन्ट. त्यांनी काय केलं, बोधात्मक अनुभवावरती एक प्रयोग सुरू केला. मग त्यांनी त्यांनी काय केलं, कसा प्रयोग केला त्यांनी, की समजा एक लहान बाळ आहे. हं. आणि तो खेळणी खेळतो. म्हणजे तर तो खेळणी खेळताना त्यांनी काय केलं, जेव्हा-जेव्हा आपले फरच्या डॉल्स असतात, केसाळ कुत्रा असेल किंवा असं फरच्या डॉल्स असतात, की त्यांना असा केसाळ प्राण्यासारखं त्याच्याकडे फरचं खेळणं होतं. त्याला हात लावला, की काय करायचं, की थाळी वाजवायची घट-घट, घट-घट जोरजोरात. मग ते दचकतं बाळ. त्याला हात लावला, की थाळी वाजवायची.
त्याला हात वाजवला लावला की थाळी वाजवायची असं. म्हणजे प्रत्येक खेळणं खेळताना इतर कुठल्या खेळण्याला हात लावला की थाळी वाजवायची नाही. परंतु जेव्हा ते फरचं खेळणं आहे किंवा केसाळ खेळणं आहे, त्याला जेव्हा टेडी बिअर किंवा असेल किंवा केसाळ कुत्रा असेल, त्याला हात लावला की पटकन थाळी वाजवायची. मग ते दचकायचं आणि नंतर त्याला लक्षात आलं की अ, इथं केसाळ ह्याला हात लावला की असं काहीतरी होतं, की मग तो हळू काय करतो, त्याला हातच लावत नाही. म्हणजे हे काय होतं, की अनुभव घेतो, एक्सपिरियन्स घेतो तो. कधी-कधी तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण असा पण विचार करू शकतो, की ती थाळी वाजते, एखाद्याला आवडू शकते ती वाजलेली. त्यामुळे तो वारंवार त्या प्राण्यांना हात पण लावेल, असं पण होऊ शकतं. तर ह्याच्यावरून काय केलं, की त्यांनी सर्कशीतले जे प्राणी आहेत किंवा आपण लहान मुलं जी आहोत, त्यांना हे शिकवायला आपण वापरू शकतो असं त्यांच्या लक्षात आलं. मग ह्याला रिवॉर्ड अँड पनिशमेंट म्हणजे समजा तुम्ही त्या गोष्ट केली तर तुम्हाला एखादी बक्षीस द्यायचं आणि जर तुम्ही ती गोष्ट केली नाही तर तुम्हाला पनिशमेंट द्यायची. तर रिवॉर्ड आणि पनिशमेंट ह्या गोष्टीवरून त्याला काय मग केलं गेलं, प्राण्यांना आणि मुलांना, लहान मुलांना शिकवता येते असं विचार केला गेला त्यांच्याकडून, विल्यम वोंटकडून. त्यालाच जाणिवेचे शास्त्र असंही नाव दिलं झालं. कारण ह्याच्यामध्ये काय होतात, की आपल्या जाणीवा समृद्ध होतात. आता जाणीवा म्हणजे किंवा आपलं ज्ञान एक एक्सपिरियन्सनी काय होतं आपल्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडते आणि अधिकाधिक भर पडली की आपल्या जाणीवा काय होतात एकदम समृद्ध होतात. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, की आपल्या ज्या मानसिक घडामोडी आपल्यामध्ये घडतायत हां, तर त्यांनी त्याचा पण अभ्यास केला. समजा आता मला एखादी गोष्ट सांगितली कोणी आणि त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया काय आहे? माझा प्रतिक्रिया देण्याचा वेळ काय म्हणजे माझे रिफ्लेक्स ॲक्शन काय? प्रतिक्रिया म्हणजे काय? रिफ्लेक्स ॲक्शन आणि त्याला मी तो रिफ्लेक्स द्यायला किती वेळ लावते आणि मला ते प्रत्येकाचा रिफ्लेक्सेस किती वेगळे आहेत आणि प्रत्येकाला बोध होण्याचा वेळ पण वेगळा आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. हां, तर ही आत्मनिरीक्षण किंवा आपलं हे माइंड निरीक्षण करण्याची पद्धत काय केली गेली, विकसित केली गेली त्या काळामध्ये. हं. आणि त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग पण मी आता सांगितले तुम्हाला ते केले गेले. नंतर चौथी व्याख्या काय आली, की अबोध मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता ही व्याख्या कुणी केली? ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ. ऑस्ट्रेलियातला शास्त्रज्ञ नाहीये बरं का, त्या शास्त्रज्ञाचं नावच ऑस्ट्रियन आहे. हं. ऑस्ट्रियन शास्त्रज्ञांनी ही व्याख्या केली. अबोध मनाचं अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि हे कुणी म्हणजे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञांनी ही व्याख्या केली. तर ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ कोण होता? तर सिगमंड फ्रॉइड. सिगमंड फ्रॉइड. तर त्यांनी काय केली, की ही व्याख्या केली. त्यांनी काय सांगितलं, की मनाचे 3 कप्प्यात विभाजन केलं त्यांनी. एक काय केलं जागृत मन म्हणजे कॉन्शियस माइंड, नंतर सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि अबोध मन म्हणजे अनकॉन्शियस माइंड. मग जागृत मनालाच काय म्हणलं गेलं त्यांनी कॉन्शियस माइंड आणि सुप्त मनाला काय केलं गेलं त्यांनी सबकॉन्शियस आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं की योगामध्ये पण सबकॉन्शियस माइंड किंवा सुप्त मनामध्ये काय असते प्रचंड ताकद असते आणि अबोध मन किंवा अनकॉन्शियस माइंड वरती आपलं नियंत्रण असत नाही. असं त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी सिग्मंड फ्रॉइडनी हे त्याचे कप्पे केले आणि अबोध मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. असं त्यांनी त्याची व्याख्या केली. यात किती? त्यांनी 3 गंड लपलेले आहेत असं सांगितलं. मग ते 3 गंड कोणते-कोणते? तर भयगंड, अहमगंड आणि न्यूनगंड. त्यांनी कुठले-कुठले 3 गंड सांगितले, की अबोध मनामध्ये 3 गंड लपलेले आहेत. कुठले-कुठले? भयगंड म्हणजे फिअर कॉम्प्लेक्सेस, अहमगंड म्हणजे सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सेस आणि न्यूनगंड म्हणजे इन्फिरिटी कॉम्प्लेक्सेस. काही लोकांना काहीही न करता सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो आणि काही लोकांना म्हणजे ते खूप हुशार असतात. पण इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, की बाबा मला काहीच येत नाही किंवा मी दिसायला चांगला नाही, मी काळाच आहे, मला काहीच येत नाही. आणि काही जणांना काही नसताना असं वाटतं, की मी खूप हुशार आहे, मला खूप येतं. मी खूप सुंदर दिसतो किंवा मी खूप बुद्धिमंत आहे, मी खूप इंटेलिजंट आहे, असं पण असतं आणि काही जणांना काही गोष्टींचं कसं असतं, की फिअर कॉम्प्लेक्स किंवा भयगंड किंवा एखाद्या गोष्टीची भीती असते किंवा एखाद्या एक्सपिरियन्सची पण भीती असते. हं. आणि ह्यातून पण काय होतात, की व्याधी काय होतात आपल्याला रोग निर्माण होऊ शकतात ह्या कॉम्प्लेक्सेसमधनं. हं. आता इथे सायकीचा अर्थ काय घ्यायचा आहे? अबोध मन घ्यायचंय. आणि लोगस म्हणजे काय शास्त्र किंवा अभ्यास असं आपण
म्हणून गेलं. आता इथं त्यांनी काय केलं, सिग्मंड फ्रॉइडनी मनोविश्लेषणाची पद्धत मांडली. त्यांनी खूप मोठा अभ्यास आहे सिग्मंड फ्रॉइडचा. आपण तो पुढे आपल्याला त्यांच्या थेरीज मध्ये आपण पाहणार आहोत. तर सिग्मंड फ्रॉइडनी काय केलं, की मनोविश्लेषणाची पद्धत मांडली. म्हणजे त्यांनी काय म्हणलं, की सायको अनालिसिस मांडलं. आणि त्यांनी काय सांगितलं, की आपण जी व्याख्या केली, की मानवी वर्तनांचा वैज्ञानिकदृष्ट्या मानवी वर्तनांचा किंवा मानवी विचारांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर ते वर्तन कशाने डेव्हलप होतं म्हणून सांगितलं त्यांनी. तर मानवी वर्तनाच्या मुळाशी काय असतात, सुप्त व अबोध प्रेरणा असतात. काय असतात? अबोध प्रेरणामुळे काय असतात, की जे अनुभव आलेले आहेत आणि त्यातूनच काय होतं, की अबोध मनाची जडणघडण होते. पहिली 5 वर्ष त्यांनी काय सांगितले ह्यामध्ये मनुष्याच्या किंवा त्या मुलाचा विकास. म्हणजे तुम्ही लहानपणी 5 वर्षापर्यंत एखाद्या गोष्टीची मुलांना भीती घातली. हं. मुलं खूप इनोसंट असतात, मातीचा गोळा असतात. तुम्ही त्या काळामध्ये बघा तुम्ही ते पाल असू दे, साप असू दे, त्यांच्या जवळ नाही गेला तरी ते पकडू शकतात किंवा त्यांना त्याची भीतीच नसते. पण हळू आपल्याला आपल्या आई-वडिलांकडनं कळतं, की साप विषारी असतो, पाल घाणेरडी असते, झुरळाला बी घाबरतात. म्हणजे असं मग ते प्राण्यांविषयी किंवा कुत्रा, मांजर यांच्याविषयी पण काही-काहींना भीती असते. काही-काहींना आलेल्या एक्सपिरियन्समधनं, अनुभवातून भीती निर्माण होते. तर पहिल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला काय-काय अनुभव येतात किंवा तुम्हाला काय-काय गोष्टी कळतात. पेरेंट्स तुम्हाला काय ट्रीट करतात त्याच्यावरती तुमच्या बऱ्याच गोष्टी किंवा मनांची जडणघडण, त्यालाच आपण संस्काराचा काळ म्हणतो. हं. ह्या काळामध्ये भारतीय ह्याच्यामध्ये आपण सांगतो, की सकाळी आपण मुलांना प्रार्थनेची सवय लावा, व्यायामाची सवय लावा, सगळ्या गोष्टी खायची सवय लावा, जेवणाच्या आधी प्रार्थना म्हणायची सवय लावा किंवा मग नंतर झोपताना पण किंवा 6 वाजता आपण काय करतो, की अ, एक आरती किंवा प्रार्थना म्हणतो, झोपताना प्रार्थना म्हणतो. तर प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, प्रत्येकाला मोठ्या माणसांना आदर देणे, तर हे सगळा संस्काराचा भाग आहे. हे 5 वर्षापर्यंत तुम्ही जसं शिकवाल, तसं-तसं त्या मनाची त्याची जडण-घडण होते. आता 5वी व्याख्या आपण बघणार, की वर्तनांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र. आता वर्तन म्हणजे काय? तर बाह्य उद्दीपिकाला काय करतो आता इतक्या वेळ आपण पाहिलं, की वर्तनाचा अभ्यास करायचा आहे, वर्तनांचा अभ्यास करायचा आहे. पण वर्तन म्हणजे काय कुणाला माहित आहे का? वर्तनाला इंग्लिशमध्ये बिहेवियर म्हणतात. तर बाह्य उद्दीपक म्हणजे काय, की स्टिम्युलंट. की बाहेरून जे बाहेरून जे आपल्याला उद्दीपिका, स्टिम्युलंट असतात, ते आपल्याला काय करतात आणि त्याच्यानुसार आपण त्याला रिस्पॉन्ड कसा करतो किंवा आपण प्रतिक्रिया कशी करतो. म्हणजे बाह्य उद्दीपिकाला व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तनांचा अभ्यास थोडक्यात. वर्तन कशाला म्हणायचं हे लक्षात ठेवा आधी, की बाह्य उद्दीपिकाला व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. बाहेरून जे आपल्याला स्टिम्युलंट आता बाहेरून काय तुम्हाला एखादा मनुष्य तुमच्यावरती ओरडू शकतो, रागवू शकतो. मग तुम्हाला पण आपोआपच काय होतं, राग येतो त्याचा, चिड होते किंवा तुम्हाला एखादी गोष्ट आहे, की बाबा एखादा माणूस तुम्हाला सारखाच टॉन्ट मारतोय किंवा तुम्हाला सारखंच कमी लेखतोय किंवा अपमान करतोय तुमचा. त्यावेळेस तुम्ही त्याला पहिल्यांदा एकदा ऐकचाल, दुसऱ्यांदा ऐकचाल, तिसऱ्यांदा ऐकचाल, चौथ्यांदा तुम्ही त्याला काय करता, रिस्पॉन्ड करता. काहीतरी त्याला पण वेडं-वाकडं बोलता किंवा मग राग येतो, अनावर होतो, भांडणं होतात. तर बाह्य उद्दीपिकाला व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन. हां? म्हणजे ह्यालाच म्हणून काय म्हणलं मानसशास्त्र म्हणजे आपल्या वर्तनांचा किंवा आपल्या बिहेवियरचा अभ्यास करणं. मग ह्याच्यामध्ये सायकी म्हणजे काय आलं वर्तन आणि लोगस म्हणजे काय आला अभ्यास. तर हे मानवी वर्तनांचा किंवा मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि या व्याख्येचे प्रणेते कोण होते? तर डॉक्टर जॉन वॅटसन. ही व्याख्या कुणी काढली पहिल्यांदा? तर डॉक्टर जॉन वॅटसन यांनी काढली. त्यांनी ही 20व्या शतकामध्ये ही व्याख्या सांगितली. तर त्यांनी काय सांगितलं, की वेगवेगळ्या घटनांवरती प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. मी जसं रिस्पॉन्ड करेन तसं तुम्ही नाही. कुणाला पहिल्याच वेळेस राग येईल, कुणाला 3ऱ्या-4थ्या वेळानंतर कुणाला तर रागच येणार नाही, कोणी शांतही राहू शकतं. तर असं प्रत्येक व्यक्तीचा किंवा प्रत्येक गोष्टीचा प्रतिक्रिया देणं, न देणं रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्ड आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीला आपण रिस्पॉन्स देऊ नका, रिस्पॉन्ड करू नका. कारण का?
तर प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया काय असते वेगवेगळी असते आणि ह्या प्रतिक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र असतं. आता ही प्रतिक्रिया कशा-कशावर ठरते प्रत्येक व्यक्तीची, तर त्या व्यक्तीची अभिरुची काय आहे, त्याला काय आवडतं. तुम्हाला समजा आता क्रिकेट आवडतच नाहीये आणि तुमच्याशी कोणीतरी क्रिकेटवर बोलतंय, तर तुम्ही काही बोलाल का? किंवा ऐकून घ्याल का ते? हळू-हळू एक फार-फार तर तुमचा स्वभाव खूप शांत असेल, चांगला असेल, तुम्ही फार-फार तर 4 मिनिटं, 5 मिनिटं ऐकून घ्या. नंतर तुमची रुची नाही, हळू तुम्ही जांभया द्यायला लागाल किंवा दुर्लक्ष करायला लागाल किंवा कानावरती इकडे शब्द पडतील, पण इकडच्या इकडे बाहेर. ते मनामध्ये काही शब्द शिरणारच नाहीत. तर तुमची अभिरुची काय आहे? ह्याच्यावरती तुमचं कसं असतं, की तुमचं वर्तन किंवा तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. तुमची विचार करण्याची पद्धत काय आहे आणि तुम्ही कशी प्रतिक्रिया देता. या 3 गोष्टीवरती काय करतं, प्रतिक्रियांचा अभ्यास ठरतो किंवा तुम्ही त्या प्रतिक्रियांचा अभ्यास करतो किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरतं असं आपण म्हणू शकतो. कुठल्या-कुठल्या त्या व्यक्तीची अभिरुची कशात आहे, त्यातील नंतर काय विचार करण्याची पद्धत कशी आहे त्याची आणि प्रतिक्रिया कशी. प्रत्येक व्यक्तीची ही वेगळी असते. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं रिस्पॉन्ड करणं पण वेगळं असतं. प्रत्येक व्यक्तीचं अभिरुची वेगळी असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचं प्रतिक्रिया देणं किंवा पद्धत त्याची विचार करण्याची पद्धत पण काय होऊ शकते, वेगळी असू शकते. हं. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही लक्षात घ्या. आता काही वर्तनं जी आहेत ती बाहेरून आपल्याला कळतात. पण माझ्या मना कधी-कधी मी एक्सप्रेस होत नाही. माझा बॉस समोर आहे. हां. आणि माझा बॉस मला मग काही काम केलं नाही म्हणून शिव्या घालतो किंवा रागवतोय. हं. तर अशा वेळेस मी काही त्या बॉसला म्हणजे जसं मी इतर लोकांना बोलू शकेन पटपट, पटपट उलटी उत्तर देईन, तसं मी बॉसला देईन का? नाही. तर माझ्या मनामध्ये बरेच विचार येऊन जातील, बरेच विचार, पण मी बाहेरून ते व्यक्त करत नाही. मग त्यावेळेस माझ्या मनामध्ये किंवा माझ्या वर्तनामध्ये ती दिसत नाहीये. पण माझ्या मनामध्ये राग किंवा काहीतरी भावना एखाद्या वेळेस माझं चुकलं असेल, तर माझी गिल्टची भावना असू शकते किंवा माझं बरोबर असेल आणि बॉस मला रागवत असेल, तर मला त्याच्याविषयी राग असेल. तर असं असू शकतं. मग ह्या अव्यक्त भावना झाल्या. ह्या भावना कशा झाल्या? अव्यक्त झाल्या. त्या काही वर्तनामध्ये दिसून येतात का? नाही. तर असं बाह्य आणि आभ्यंतर वर्तन. तर ही 2 असतात. म्हणून त्यांनी काय केलं, की बाह्य वर्तनांचं आपल्याला निरीक्षण करता येतं. तो व्यक्ती कसा वागतो त्याच्यावरून आपल्याला त्याचं निरीक्षण करता येतं किंवा त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे ठरवता येतं. परंतु आंतर किंवा जे आभ्यंतर विचार आहेत, त्याचं आपल्याला काय करता येत नाही, निरीक्षण करता येत नाही. भावना मनातल्या मनात साठवणे, घुसमटणे ह्याच्यामुळे ऑटोइम्यून डिसीज होतात. तुम्ही बघा आणि बायकांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे याचं. कारण खूप सेन्सिटिव्ह असतात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आता काय झालंय, की एकच कार्यक्षेत्र राहिलं नाही, की मग तिन्ही चारही आघाड्यांच्यावर लढाई म्हणजे नवी असे कसे तुम्ही कुठलं पण एक फोन काढला किंवा हे काढलं, लॅपटॉप काढला तर वेगवेगळे टॅब ओपन करता. ह्या टॅबवर एक ॲप, ह्या टॅबवर एक ॲप, ह्या टॅबवर एक ॲप. तसं बायकांच्या मेंटल माइंडमध्ये असे 15-20 विंडोज असतात किंवा मल्टीटास्कर पुरुषांच्यामध्ये पण जे मल्टीटास्कर आहेत, की बाबा मल्टिपल वेळा एकाच वेळेस मल्टिपल कामं करतायत. म्हणजे कुणाशी तरी बोलतायत, लॅपटॉपवरती काहीतरी लोड करतायत, कुणाला ते काहीतरी डिटेक्ट करतायत किंवा ऑन द वे स्टॉक मार्केटवर ट्रेडिंग करतायत. अशी एका वेळेस जेव्हा तुम्ही 4-5 कामं करता, हं, त्यावेळेस कधी ना कधीतरी किती नाही म्हणलं तरी कुठे ना कुठेतरी काय होतं अ, एका गोष्टीचा किंवा हळू त्या स्ट्रेस डेव्हलप होत जातो किंवा भावना ज्या आहेत त्या मनातल्या मनात आपण जर साठवल्या, घुसमटल्या तर प्रत्येक जसं त्याचं शरीर आणि मन एकमेकावर अवलंबून आहे. त्याचं फिजिकल गोष्टीमध्ये किंवा फिजिकल आजारामध्ये त्याचं उत्पन्न होतं. कधी-कधी फिजिकल आजार तर उत्पन्न होतात, तर सायकॉलॉजिकल पण आजार उत्पन्न म्हणजे मनाचा पण आजार उत्पन्न होतात. मग मनाच्या आजारामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, अँक्साइटी आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे, सिझोफ्रेनिया आहे. हां, तर हे जे काही आजार आहेत, तर आपण हे सगळे आजार किंवा एखाद्या गोष्टींच्या विषयी ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो. ओ म्हणतो. तर हे किंवा मेंटल रिटार्डेशन असतं काही-काहींच्यामध्ये, काही-काहींचा आयक्यूच कमी असतो. तर अशा वेळेस काय होतं, की भावना जर आपण मनातल्या मनात आभ्यंतर भावना जर आपण व्यक्त केल्या नाहीत आणि त्या मनातल्या मनात कंटिन्यूअस आपण घुसमट ठेवल्या, मग त्या काही कारणाने असतील. बॉस समोर आहे म्हणून वाटतील, कधी-कधी
आपल्याला व्यक्त होता येत नसेल किंवा आपल्या मनातल्या भावना आपल्याला नीटपणे व्यक्त करता येत नसतील, अशा वेळी पण कधी-कधी आपल्याला म्हणजे काही गोष्टींना आपल्याला वाद नको असतो. त्यावेळेस आपण शांत बसतो. मग त्यावेळेस पण ते भावना आपल्या तिथल्या तिथे आपण जर सोडून दिल्या नाही, त्या भावना आतल्या आत जर दाबत राहिलो, तर काय होतं, की घुसमटणं किंवा साठवण्यामुळे सायकॉलॉजिकल व्याधी निर्माण होतात आणि त्याचं रूपांतर कधी-कधी फिजिकल सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जे आपण म्हणतो, अस्थमा म्हणू शकतो, बीपी म्हणू शकतो किंवा डायबिटीज म्हणू शकतो. ह्या सायकॉलॉजिकल डिसऑर्डरमध्ये ऑटोइम्यून डिसीज आहेत. आता हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम हे बरेच प्रमाणे ऑटोइम्यून डिसीज डेव्हलप होतात. तर तुम्ही बघितलंय. तुम्हाला आता ही सगळी आता बऱ्यापैकी व्यक्त दीपिका पदुकोण बघितलं, की तुम्ही डिप्रेशनची शिकार झाली होती किंवा इव्हन दिलीप कुमार पण डिप्रेशनचे शिकार होते. तर आता मध्ये अ, सा हे जे आहे म्हणजे तुम्हाला आता ही सगळी उदाहरणं पिक्चरची माहीत असतात बऱ्यापैकी म्हणून ही उदाहरणं दिली. नाहीतर बऱ्यापैकी लोकं हे कुठल्या ना कुठल्या मायस्थेनिया ग्रेव्हिस असेल किंवा मध्ये बऱ्यापैकी हे साउथ इंडियन पण लोकं बरीच जे ॲक्टर्स आहेत ते पण ऑटोइम्यून डिसीजचे शिकार कारण मनातल्या मनात भावना कुठे ना कुठेतरी साठवल्या गेल्या. कारण इतका मोठा प्लॅटफॉर्म असतो, की त्यांच्यावर सदानकदा कॅमेरे असतात. प्रत्येक गोष्ट त्यांना व्यक्त करता येत नाही. कारण त्यांच्या प्रत्येक वाक्याचं भांडवल होत असतं. अशा वेळेस त्या भावना मनातल्या मनात घुसमटल्या जातात आणि त्याच्यामुळं बरेच आजार होऊ शकतात. आता ह्यांनी काय केलं, की एक मॉडेल डेव्हलप केलं, वर्तन समजण्यासाठी. मग त्यांनी कुठलं वॉटसन यांनी काय तयार केलं, कुठलं मॉडेल तयार केलं वॅटसन यांनी? त्यांनी काय केलं, की उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया असा एक चौकोन काढा. एका चौकोनात लिहा उद्दीपक किंवा इंग्लिशमध्ये स्टिम्युलंट. नंतर एक बाण काढा. सेकंड ऑप्शन जीव म्हणजे ऑर्गॅनिझम आणि तिसरं स्क्वेअरमध्ये रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. तर अ, बाहेरून जो उद्दीपक येतोय, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव. समजा आता मी जीव आहे, एखादा ऑर्गॅनिझम आहे. एक्स्टर्नल स्टिम्युलंट किंवा उद्दीपक मला काहीतरी उद्दीपित करतोय. मग मी ऑर्गॅनिझम आहे. मी काहीतरी रिस्पॉन्ड करते किंवा प्रतिक्रिया देते. हं. आता मला कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारला तुमच्यापैकी, "बाबा मॅडम हे काय?" तर मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देते, रिस्पॉन्ड करते किंवा प्रतिक्रिया देते. कारण तो एक्स्टर्नल स्टिम्युलंट म्हणजे तुम्ही आहात. ऑर्गॅनिझम मी म्हणजे मी आणि त्याला दिलेलं उत्तर म्हणजे माझी प्रतिक्रिया आहे. थोडक्यात लक्षात घ्या. आता अजून एक एक्झाम्पल देऊ शकते मी तुम्हाला, की बाबा टीचर असतात वर्गामध्ये आणि खूप सारे विद्यार्थी आहेत समोर आणि काही विद्यार्थी खूप लक्ष देऊन ऐकतात हां आणि लगेच प्रश्न दिला की उत्तर देतात ते लक्ष देऊन. काही जण काय करतात, नुसतंच विचारलं की हसतात आणि गप्प बसतात. काही जण तर पूर्णपणे दुर्लक्षच करतात आणि काही जण उत्तरं आठवतात. असं का होतं बरं? तर प्रत्येक उद्दीपक जो म्हणजे बाहेर जो एक्स्टर्नल टीचर जे शिकवतायत त्याला तो जो काही शिकतोय, त्याला प्रतिक्रिया द्यायचं प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. का वेगळी आहे? काही जण लक्ष देऊन ऐकतात त्यांना ते समजलं, तर तो लगेच उत्तर देईल किंवा काही-काही जणांना उत्तर द्यायला आवडतं. काही जणांना उत्तर येत असून पण उत्तर द्यायला आवडत नाही. अशी पण मुलं असतात. काही जण काय करतात, शांतपणे हसत राहतात. विचारलं तरच बोलतात. काही-काही जण तर विचारल्यावर पण एक्सप्रेस होता येत नाही, त्यामुळे बोलता येत नाही, असे पण असतात. काही जण पूर्णपणे काय शिकवतात त्याच्याकडेच दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना उत्तरच सांगता येत नाही. आणि काही जण आठवायचा प्रयत्न करतात किंवा रिकॉल करायचा प्रयत्न करतात, की सरांनी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? मग ते रिकॉल करून मग त्यांना वेळ लागतो थोडासा उत्तर द्यायला. तर ह्याचं काय थोडक्यात काय तर प्रत्येकाचा रिस्पॉन्स कसा आहे वेगळा आहे. तर हे लक्षात घेण्यासाठी त्यांनी ते वॅटसननी ह्याचे याला एस-ओ-आर मॉडेल नाव दिलं. म्हणजे काय? की स्टिम्युलंट आणि ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्ड म्हणजे उद्दीपित जीव आणि प्रतिक्रिया असं त्यांनी नाव त्याला दिलं. आणि त्यांनी डेफिनेशन काय बनवली, तर जे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट किंवा वर्तन ज्याचं निरीक्षण करता येतं आणि ज्यांची नोंद घेता येते किंवा त्यांनी वर्तनाची व्याख्या काय केली, की व्यक्ती किंवा प्राण्यांनी केलेली कोणतीही गोष्ट ज्याचं निरीक्षण करता येतं आणि नोंद घेता येते, त्यालाच वर्तन असे म्हणतात, असं त्यांनी वर्तनाची व्याख्या केली. ती व्याख्या काय केली अजून एकदा सांगते. व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट ज्याचं निरीक्षण करता येतं आणि नोंद घेता येते, त्याला वर्तन असे म्हणतात. ही झाली आपली 5वी व्याख्या. आता 6वी व्याख्या कोणती आहे मानसशास्त्राची? तर व्यक्तिमत्त्वाच्या आधारे प्रतिक्रियांचा अभ्यास. हं. व्यक्तिमत्त्वाच्या आधारे काय करायचंय? प्रतिक्रियांचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. मग यातलं सायकी म्हणजे काय?
व्यक्तिमत्वाच्या आधारे प्रतिक्रियांचा अभ्यास म्हणजे सायकी, आणि लॉजिक म्हणजे शास्त्र. मग आता इथं त्यांनी वर्तनाची व्याख्या पण वेगळी केली आणि वर्तन म्हणजे काय केलं, की व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे उद्दीपकाला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया. इथं त्यांनी व्याख्या 6व्या काय बदलली वर्तनाची व्याख्या? व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्वाला अनुसरून किंवा व्यक्तिमत्वाच्या आधारे उद्दीपिकाला अनुसरून दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच वर्तन किंवा प्रतिक्रिया किंवा व्यक्त केले त्यालाच काय म्हणणार? वर्तन असं म्हणू शकतो आपण. काय लिहिलं प्रत्येकाने? लक्षात आलं ना? इथपर्यंत काही अडचण नाही ना कुणाला? चाल. तर ही सर्वात आधुनिक व्याख्या आहे. बोला ना सर. तुमचा आवाज येत नाही सर. म्यूट काय तुम्ही? आवाज येत नाही. आवाज येत नाहीये सर. तुम्ही म्यूट आहात का? बाकीच्यांना आवाज येतोय का? नाहीये, सरांचा आवाज येत नाही. नाही येत नाही, आवाज येत नाहीये. म्यूट असेल सर ते म्यूट काढ. नाही का? काही अडचण आहे काय माहिती. सर म्यूट केलंय का पार्टिसिपंट्स ना? नाही, त्यांना काहीतरी दुसरं नाही काही तर परत विचारायचं बघू नाही पुढच्या त्यांना. लेक्चरला. मला टाईप करून पाठवा सर चॅट मध्ये. नाही, त्यांना काही विचारायचं नाही वाटतं. हा विचारायचं नाही वाटतं. बर ठीक आहे. हा, नाही पुढच्या लेक्चरला विचारतील. हो. तर सर्वात आधुनिक व्याख्या आहे ही. आणि ह्याच्यात त्याला काय म्हणलं जातं? ह्यांना जनक म्हणलं जातं. डॉक्टर वुडवर्थला काय म्हणलं जातं? त्यांना आधुनिक मानसशास्त्राचं जनक म्हटलं जातं. त्यांनी काय केली? त्यांनी सगळ्यात सोपी आणि सुधारणा केलेली व्याख्या दिली, की म्हणजे सगळं व्यक्तिमत्वावरती अवलंबून आहे असं दिले. प्रतिक्रिया काय असते, की व्यक्तिमत्वाच्या पैलूवरती अवलंबून आहे. म्हणजे व्यक्तिमत्वाच्या पैलूवर अवलंबून असते आपली जी प्रतिक्रिया असते ती, आणि उद्दीपिकाला अनुसरून असते. आणि ती पण कशी असते? उद्दीपक कसं, आणि माणूस ज्या प्रतिक्रिया देतो त्या प्रतिक्रिया अभ्यास करणारं ते शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. म्हणजे थोडक्यात काय? व्यक्तिमत्वाच्या प्रतिक्रिया ही व्यक्तिमत्वाच्या पैलूवर आणि उद्दीपिकाला अनुसरून असते आणि त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, अशी त्यांनी काय केली? त्याची व्याख्या केली गेली. तर आता आपण पुढचं काय बघणार आहोत? तर हे जे सर्वात आधुनिक व्याख्या हे तुम्हाला मी सांगितलं. आता निरनिराळ्या अभ्यास पद्धती पाहणार आहोत आपण. मानसशास्त्राच्या निरनिराळ्या अभ्यास पद्धती. हाऊ टू स्टडी सायकॉलॉजी. हा पण प्रश्न येतो बरं का. म्हणजे मानसशास्त्राच्या निरनिराळ्या अभ्यास पद्धती सांगा. तर प्रत्येक शास्त्राला काय असतात, की अभ्यास करण्याच्या काही पद्धती आहे. हे इंट्रोडक्शन झालं इथपर्यंत आपल्याला. मानसशास्त्र म्हणजे काय? वर्तन म्हणजे काय? मानसशास्त्रामध्ये कशी स्थित्यंतर होत गेली? त्याची हिस्ट्री काय आहे? त्याचं स्वरूप काय आहे? आणि प्रत्येक व्याख्यानुसार कशी बदल म्हणजे आधी तत्वज्ञानामध्ये होतं. सायकॉलॉजी वेगळंच नव्हतं. हळूहळू 1900 शतकामध्ये सायकॉलॉजी हा विभाग तत्वज्ञानापासून वेगळा करण्यात आला. तर हे सगळं आपण काय? सायकी म्हणजे काय? लोगस म्हणजे काय? त्या डेफिनेशननुसार प्रत्येक सायकी म्हणजे काय? लोगस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केलं गेलं? पाहिलं गेलं. ह्याच्यानंतर सायकॅट्रिक आणि सायकॉलॉजिस्ट डेव्हलप झाले. म्हणजे सायकॅट्रिक म्हणजे जे एमबीबीएस नंतर पीजी करतात ते सायकॅट्रिक्स असतात. आणि ते टॅबलेट म्हणजे गोळ्या पण देऊ शकतात ते. आणि सायकॉलॉजिस्ट म्हणजे फक्त काउन्सिलिंग करू शकतात. ते ना गोळ्या द्यायचा अधिकार नसतो. तर ते प्रत्येक व्यक्तीचं सेशन घेतात, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करतात आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये त्यांनी काय बदल केले पाहिजेत, त्यासाठी काही वेगवेगळ्या पद्धती असतात. तर त्या पद्धती त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते वापरायला त्यांना उद्युक्त करतात किंवा त्यांना सांगतात. हळूहळू 3-4 सेशन नंतर 5व्या-6व्या सेशनला ते त्याचे उपचार करतात. ते पण काउन्सिलिंगनी उपचार करतात. काउन्सिलिंग सेशन्स असतात ते. आणि सायकॅट्रिक म्हणजे जे डॉक्टर्स असतात ते फक्त टॅबलेट देऊ शकतात. हां. मग आता हे सायकॉलॉजिस्ट असतात ते एम-ए सायकॉलॉजी करून पण तुम्हाला काउन्सिलिंग करू शकतात किंवा बी-एस-सी सायकॉलॉजी पण असतात. ते बी-एस-सी, एम-एस-सी सायकॉलॉजी ते पण काउन्सिलिंग करू शकतात. आणि मग आता हे ए किंवा ऑटिझम मुलांच्यामध्ये इंटरनेट हे काउन्सिलिंगनी फक्त ते कव्हर करतात. आणि सायकॅट्रिक त्याच्या पुढची पद्धत की म्हणजे ज्याच्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात आजार आहे
आणि त्याचं मानसिक संतुलन इतकं बिघडलंय की तुम्ही जे काही सांगताय तो त्यांनी रिसीव्ह तर केलं पाहिजे ना. काउन्सिलिंगला कसं असतं, थोड्या प्रमाणात आजार असेल तर तो पुढचा माणूस काय सांगतो हे माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. पण माझं मानसिक स्वास्थ्य इतकं बिघडलंय की मी रिसेप्टर मोडमध्येच नाहीये की पुढचा काय सांगतो ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. अशा वेळेस तुम्हाला गोळ्या द्याव्या लागतात. गोळ्या देऊन तुमची ती मानसिक अवस्था कमी झाल्यानंतर मग तुम्हाला काउन्सिलिंग सेशनकडे पाठवलं जातं. हं. आणि योगाचं सगळ्यात मोठं मनावर कार्य करणारं शास्त्र. त्यामुळं मनावरती किती नाही म्हटलं तरी मेडिटेशन म्हणा, ध्यान म्हणा, प्राणायाम म्हणा, याच्याने काय होतं की मनाचं अ, हे जे काही ताण करण्याची किंवा मनाला सक्षमीकरण किंवा सबलीकरण करण्याची ही जी काही पद्धत आहे ती योगानुसार होते आणि आपोआपच या सगळ्या गोष्टींना स्ट्रेस हँडल करायचा आपल्यामध्ये मानसिक सबलीकरण झाल्यामुळे ताकद येते. आता सायकॉलॉजीमध्ये काय स्टडी करणार आहोत? कुठल्या-कुठल्या अभ्यास पद्धती? तर प्राचीन काळी कसं होतं, की अ, एक दंतकथा आहे का म्हणजे काय माहीत नाही मला. पण त्याच्यामध्ये काय करायचे, की ते आराम खुर्चीमध्ये बसवायचे आणि स्टोरीज सांगायचे आणि मग त्याच्यानुसार तो पुढचा काय रिस्पॉन्ड करतोय, त्याच्यानुसार ते त्याचा अभ्यास करायचे. असं पूर्वीच्या काळात. पण त्या गोष्टी हळू काय झाल्या काळाच्या ओघामध्ये मागे पडल्या. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या म्हणजे तो माणसाला आराम खुर्चीत बसवायचं आणि त्याचे एक्सपिरियन्सेस किंवा त्याला काय त्रास होतो ते बोलत राहायला सांगायचं. किंवा मग थोड्या दंतकथा म्हणजे आपण कसं म्हणतो, की ह्या ज्या कथा, पंचतंत्र वगैरे आपण ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये काहीतरी एक मोरल हेतू असतो. मुलांना सांगतो आपण, की असं-असं वागलं म्हणजे असं-असं होतं किंवा असं-असं केलं म्हणजे असं-असं होतं. तर किंवा पूर्वीच्या काळापासून आपल्या आजीच्या काळापासून काही दंतकथा चाललेल्या असतात ना, दंतकथा म्हणतो आपण. तर त्या गोष्टी वापरून त्यांना ते हे करायसाठी किंवा त्यांना स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी ते त्यांना मदत करत असत असं. तर ह्या पूर्वीच्या काळी होत असतं. अगदी सुरुवातीला जेव्हा नवीन-नवीन. नंतर त्याच्यामध्ये काय पडलं तर 4 पद्धती आल्या. कुठल्या-कुठल्या पद्धती आल्या? पहिली पद्धत आली प्रायोगिक पद्धत आली. दुसरी पद्धत आली निरीक्षण पद्धत आली. तिसरी सर्वेक्षण पद्धती आली आणि चौथी चिकित्सा पद्धत आली, क्लिनिकल मेथड. तर लिहून घ्या खाली, की मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीमध्ये पहिली काय आली, की प्रायोगिक पद्धत आली, दुसरी आली निरीक्षण पद्धत आली, तिसरी सर्वेक्षण पद्धत आली आणि चौथी चिकित्सा पद्धत आली. हं. तर ह्या 4 पद्धती आल्या सायकॉलॉजीच्या. तर प्रायोगिक पद्धतीमध्ये काय केलं गेलं, मी तुम्हाला सांगितलं, की कसं-कसं त्यांनी एस-ओ-एस स्टिम्युलंट ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्ड. तर हे सगळं प्रायोगिक पद्धतीमध्ये आलं, की हे पुढे येणार आहे आता. म्हणजे मी हे तुम्हाला फक्त पद्धती सांगितल्यात आता. पण ह्याचा अभ्यास जेव्हा तुम्ही पुढं-पुढं जेव्हा हळू-हळू व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना येणार, तेव्हा ह्या प्रायोगिक पद्धती येणार, निरीक्षण पद्धती येणार. पण तरी पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते, की जसं त्यांनी सांगितलं मी तुम्हाला, की जे आपल्या आता पुढे आपण काय बघणार आहोत, की सगळ्यांचे वाद बघणार आहोत, की गॅस्ट्रल सायकॉलॉजी बघणार आहोत, संरचनावाद बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की त्याच्यामध्ये त्यांनी प्रायोगिक पद्धती वापरल्या प्रत्येक ह्यानी. मग काही जणांचे ते स्टिम्युलंट बाहेरचा उद्दीपक असेल, ऑर्गॅनिझम असेल आणि म्हणजे आता तुम्हाला ते कुत्र्याचं माहिती आहे का एक पद्धत, की बाबा कुत्र्याला काय केलं गेलं, की अ, एक साधारणतः एका जेवणाच्या वेळेस घंटी वाजवली तर जेवण दिलं जायचं. म्हणजे जेवण द्यायच्या आधी त्याला घंटी वाजवायची. घंटी वाजवली की काय व्हायचं मग जेवण द्यायचे त्याला. म्हणजे हळू त्या कुत्र्याला काय व्हायला लागलं, की त्याला जरी जेवण दिलं नाही आणि घंटी वाजली, की त्याला सलायव्हेशन व्हायचं. लाळ यायची. का लाळ यायची? की त्याला माहीत झालं, की आपल्याला घंटी वाजवली की जेवण मिळतंय. आणि मग जेवण मिळालं म्हणजे त्याला आपोआपच काय व्हायला लागलं, की नंतर कसं व्हायला लागलं, की की घंटी वाजली की त्याला सलायव्हेशन व्हायचं, की बाबा जरी जेवण त्यावेळेस आणलं नाही आणि नुसतं घंटी वाजवली, तरी त्याला लाळ गळायची. कारण का त्याला माहीत झालं होतं, की घंटी वाजवली की आपल्याला जेवण मिळतं. तर अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या प्रायोगिक पद्धती किंवा 2 चिंपांझीवरती अभ्यास केला गेला माकडांच्या वरती, की त्यांना एका ह्याच्यामध्ये जेलमध्ये बसवलं गेलं आणि केळाची फणी एकदम वरती लटकवली गेली आणि केळाची फणी एकदम वरती लटकवली गेली आणि काय झालं, की हळू तिथं एक कोपऱ्यामध्ये टेबल ठेवला. मग आधी चिंपांझीने हाताने ओढायचा प्रयत्न केला, पण केळ आला नाही. मग नंतर त्याने ते स्टूल उचलून केळ ओढलं. म्हणजे असं प्राण्यांचा पण अभ्यास केला गेला, की ते कसं पण नंतर ती किंवा केळ बाहेर टाकलं गेलं. मग ते काठी ठेवली गेली. मग एका काठीने ओढत नाही. मग दुसरी काठी जोडायला दिली. मग असं करून
त्या चिंपांजीनी केळ बाहेरून ओढलं. मग ह्याच्यावरून त्यांनी निष्कर्ष काढले. तर ह्या प्रायोगिक पद्धती झाल्या. ह्याच्यामध्येच निरीक्षण पद्धत आली, की ऑब्झर्वेशन करायचं नुसतं, की जेव्हा एखादा माणूस एखादी गोष्ट सांगतो किंवा त्याचे प्रॉब्लेम सांगतो, तेव्हा त्याचं निरीक्षण करायचं. त्या गोष्टीवरती विचार करायचा आणि सर्वेक्षण म्हणजे काय 100 लोकांचा किंवा 200 लोकांचा अभ्यास करून एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा विकसित करता किंवा एखादं तत्वज्ञान मांडता किंवा एखादं त्याचं समरायझेशन मांडता, की एवढ्या 100-200 की या लोकांनी असं रिस्पॉन्ड केलं, तर त्याला आपण सर्वेक्षण पद्धती म्हणतो. आणि नंतर चौथी चिकित्सा पद्धती क्लिनिकल मेथड म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 1 टू 1 त्या माणसाशी बोलता. त्याचा काय प्रॉब्लेम आहे, काय आणि त्याच्यावरती तुम्ही त्याला सोल्युशन देता. तर ही झाली चिकित्सा पद्धत. तर ह्या मानसशास्त्राच्या मग आता असे 100-200 पेशंट बघितल्यानंतर तुम्ही काहीतरी निष्कर्षाप्रत येऊन पोहोचता आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचे थिसिस मांडता पेपरमध्ये. मग ते नवीन-नवीन मोठे-मोठे लॅन्सेट सारखे पेपर असू शकतात. तर हे काय झालं मानसशास्त्राच्या अभ्यास करण्याच्या आपल्या पद्धती आहेत. पुढचं लेक्चर आहे का कुठलं? हो आहे. जाणवेत मॅडम तुमचं. मग मी आता इथपर्यंतच बंद करते कारण पुढचा पॉइंट हो. चालू केला तर पुढचं मोठं आहे याच्या पुढचं कारण आपल्याला पुढचं सायकोलॉजीचे हे चालू करायचे म्हणजे ब्रँचेस चालू करायचे की सायकोलॉजीच्या किती ब्रँचेस आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला ते पुढचा अभ्यास करायचा आहे. तर मग मी ते पुढच्या लेक्चरला घेते. ह्याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही लिहून ठेवा आणि वेळच्या वेळी अभ्यास करा कारण सायकोलॉजीमध्ये खूप मोठा भाग आहे. नंतर एकदम पूर्ण होत नाही. शास्त्रज्ञांची नावं लक्षात राहत नाहीत. छोटासाच प्रश्न आहे माझा. हां, बोला ना सर. ते आपण आत्म्याचं शास्त्र म्हणून जे पहिली व्याख्या होती, हां, अरिस्टॉटलची. हां. त्या आत्म्याचं स्वरूप आपल्याला दिसत नाही, आत्मा आपल्याला किंवा आपल्याला काही त्याचं कळत नाही म्हणून ते दुसरी व्याख्या आली मनाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणून. हं, हं. त्यामध्ये या मनाचं पण ते तर दिसत नाही ते ठीक आहे, परंतु त्याच्याबद्दल काय मनाचे विचार कशामुळं मनाचे शास्त्र कसं काय त्याच्यावर काय काय झालं तुम्हाला सांगू का, की हा, हे म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना, की तत्वज्ञानामध्ये यायचं मानसशास्त्र. मानसशास्त्र हे वेगळं शास्त्र नव्हतं. होय मोक्ष, आत्मा हे सगळं तत्वज्ञानामध्ये येत होतं आणि प्रत्येक गोष्टीचं कसं व्हायचं. पण ह्याच्यावरती हे सगळे मांडलेले आपल्याला शास्त्र आता पातंजली सूत्रानुसार आपण पण ह्या गोष्टींचा अनुभव घेतलाय का नाही? आपल्या ऋषीमुनींनी अनुभव घेतलाय. आपल्याकडे तेवढी शक्ती नाही म्हणा किंवा आपली तेवढी कॅपॅसिटी नाही म्हणा. पण मग म्हणून हळू-हळू ह्याच्यामध्ये स्थित्यंतर होत गेली. कारण त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं, की सायन्स म्हटलं की काय असतं, की त्याच्यामध्ये आपल्याला प्रयोग करून ते सिद्ध करून दाखवावे लागतात. मग तुम्ही सांगा आत्मा कुठं काही जण म्हणणार ना तुम्हाला आत्मा, काही जण आत्म्याला मानणार पण नाही. ते म्हणणार आत्मा कुठे आहे दाखवा. पुढचा म्हणणार मन आहे ठीक आहे. पण मन दिसतंय का? किंवा मनावरती तुम्ही काही प्रयोग करू शकता का? तर नाही. मग असं स्थित्यंतर होत गेली आणि बाबा त्याच्यामध्ये स्थित्यंतर होताना ज्या व्याख्या पहिल्यापासून आल्या, त्या व्याख्या हळू त्याच्यामध्ये मग माणसाच्या वर्तनांचा अभ्यास करणारं शास्त्र. मग आता वर्तन पण ना बाह्य आणि आभ्यंतर 2 आहे. म्हणजे मला बाहेरून मी जे वागते ते दिसतंय. पण माझ्या मनात काय विचार आहेत किंवा थॉट आहेत किंवा फिलिंग आहेत ते दिसतायत का? नाही. तर मग आभ्यंतर गोष्टींचा पण अभ्यास करणार की किंवा आभ्यंतर गोष्टींचा वर्तनांचा अभ्यास करणारं शास्त्र. म्हणजे बाह्य आणि आभ्यंतर वर्तनांचा वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं त्याची परिपूर्ण व्याख्या झाली. म्हणजे त्याच्यात ते स्थित्यंतर येत गेली आणि एक इव्हॅल्युएशन म्हणजे आपण म्हणतो ना, की बाबा प्रत्येक शास्त्रामध्ये कसं असतं, की पहिल्यांदा काहीतरी बेसिक एक तत्वज्ञान मांडलं जातं आणि त्याच्यावरती खूप अभ्यास केल्यानंतर हळू त्याच्यामध्ये बदल केले जातात. क मग ते काही गोष्टी तर म्हणजे आपल्याला त्या बरोबर वाटत असतात त्यावेळेस. पण हळू त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी नंतर कळतात, की कुठली पण सायंटिफिक गोष्ट एक्सपेरिमेंट केल्याशिवाय तुम्ही दाखवू शकत नाही. वर्तनावर तुम्ही वर्तन दाखवू शकता. मग त्या वर्तनासाठी प्रयोग करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही ह्या मानसशास्त्राच्या प्रायोगिक निष्कर्ष, सर्वेक्षण पद्धती ह्या सगळ्या किंवा चिकित्सा पद्धती तुम्ही वापरू शकता. म्हणून मग ती ही व्याख्या डेव्हलप केली गेली. हं. सांग. ठीक आहे मॅडम उद्या काही चर्चा करू. हो, हो.